लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, की पैसे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. आत्ताच तुमच्या मोबाईलवरती मेसेज चेक करा. तुम्हाला लवकरात लवकर ही बातमी, बऱ्याच जणांना ही बातमी भेटली पण आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मेसेज लगेच तुम्ही चेक करा. कारण हा मेसेज बऱ्याचशा जणींना आला असून त्यांच्या खात्यात पैसे जमा पण झाले आहेत. जर ज्यांना पण मेसेज आला नाही त्यांनी कमेंट करून सांगा. तुम्हाला काय करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की की दिवाळी अधिवेशनाच्या नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. 21ला अधिवेशन संपलं, 22ला दिवाळी होती आणि 23ला आता बँका सगळ्या चालू झाल्या आहेत. म्हणजेच बँका सुरू झाल्या याचा अर्थ आता लवकरात लवकर तुमचे पैसे पण जमा होणार आहे. आजपासूनच पैसे पडायला सुरुवात होत आहे. मेसेज बी येत आहे. आता फक्त काही घंट्यातच महिलांना पैसे भेटण्यास सुरुवात होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच 5 बँकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील की नाही हे 30 सेकंदात तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्टली सांगून देऊ. आज लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तुमच्या मोबाईलवरती लक्ष असू द्या, कारण काही क्षणात तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येऊन जातील. जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. शनिवारी अधिवेशन झालंय आणि रविवारी बँकला सुट्टी असल्यामुळे तुम्हाला या 2 दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. पाहिली गेली तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी अधिवेशनानंतर झालेली ही जबरदस्त घोषणा आहे. लाडक्या बहिणीमध्ये पात्र असलेल्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाची आणि एकदम मोठी सूचना आहे. तुमच्या खात्यामध्ये अजूनही मेसेज आला नसेल तरी पण तुम्ही 30 सेकंदाच्या आत या व्हिडिओला बँकेचे मेसेज चेक करू शकता. पाहायला गेलं तर बँक खात्यामध्ये तुमचा थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. बघा महिलांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. मोबाईलच्या SMS कडे लक्ष असू द्या. बघा आता लाडक्या बहिणीचे पैसे फक्त याच महिलांना सर्वप्रथम भेटणार आहेत. आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिला गायब होणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण आता प्रश्न आहे की कोणत्या बँकेत पैसे येणार आणि कोणत्या बँकेत पैसे येणार नाही. तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीत आहे का? का तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीतून गायब झालं आहे? हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरलं आहे. लवकरात लवकर तुम्हाला तुमचे खाते चेक करायचे आहे. ते खातं आणखीन चालू आहे का नाही हे पण चेक करायचं आहे. भले आज दिवसभरात तुम्हाला पैसे आले नाहीत, पण कदाचित तुम्हाला उद्या येतील किंवा परवा येतील. पण या 2 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणारच आहेत. चला तर मग तुम्हाला 30 सेकंदाच्या आत सांगतो की तुमचं स्टेटस कसं चेक करायचं आहे. तुम्हाला पैसे येतील का नाही हे कसं चेक करायचं आहे. हे पहा, सगळ्यात आधी तुम्हाला Googleवरती हे सर्च करायचं आहे. UIDAI हे सर्च करून जे पहिलं ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर भाषा जी आहे इथे इंग्लिश निवडायची आहे. पहा 2 मिनिटाच्या आत तुमचं कसं TBT चेक करायचं आहे आपण लगेच ते पाहूया. तुमचं बँक खातं कसं चालतं हे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला चेक करता येईल. आता इथं पाहायला गेलं तर आधार अपडेटच्या सर्व्हिसेस सुरूच आहेत. तुम्हाला इथे स्क्रॉल करत करत खाली जायचं आहे आणि इथं आधार सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे. इथं जर पाहायला गेलं तर सर्व आधारची प्रोसेस तुम्हाला येऊन जाईल. जे पण तुम्हाला आधार रिलेटेड करायचं आहे ते सर्व यामध्ये दिसून जाईल. तर यामध्ये तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. इथे एक बँक स्टेटस आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याने तुम्हाला समजणार की ही बँक तुमची आहे की नाही आणि यात पैसे येणार की नाही. आता या ठिकाणी हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे. आता पहा इथे तुम्हाला आधार इथे लॉग इन करायचं आहे. इथे तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला आधारचा नंबर टाकायचा आहे. इथे आधार नंबर तुमचं टाकणं झाल्यानंतर खाली तुमचा कॅप्चा दिसतो. म्हणजेच तुम्हाला खाली काही अक्षर दिले जातील जसेच तसे या साईडला टाकायचे आहे. आणि तसेच इथे लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावर तुम्हाला OTP येईल, तो इथे टाकायचा आहे. आता तुम्हाला लगेच समजून जाईल की तुमचं बँक अकाउंट चालू आहे का नाही.
थोडासा वेळ लागेल, पण फार महत्त्वाची स्टेप आहे. हे जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि पुढची स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. आता पुढे पहा, या आधारविषयी सर्व काही माहिती यामध्ये येऊन जाईल. आता तुम्हाला थोडंसं खाली जाऊन बँक स्टेटस बघायचं आहे. म्हणजेच 5 नंबरचा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ही सर्व प्रोसेस तुम्ही मोबाईलवरती बी करू शकता. आता तुम्ही बघू शकता, की इथे येऊन जाईल, काँग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आणि कोणती बँक तुमच्या या खात्याशी लिंक आहे हे बी तुम्हाला दिसून जाईल. आता इथे पाहिलं तर माझं ॲक्टिव्ह आहे. इथे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जी तुमची बँक आहे ती वरती तुम्हाला दिसून जाईल. अशा प्रकारे तुमचं चेक करता येईल, की तुमचं आधार ॲक्टिव्ह आहे का नाही, की तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे का नाही. जर तिथे ॲक्टिव्ह दिलेलं असेल तर तर तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमच्या या गोष्टी क्लिअर असतील तर तुमचा हप्ता लवकरात लवकर येईल. चला तर मग लाडक्या बहिणींनो, नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुम्ही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.